पत्ता कोबी कसा दिसतो माहितीये का? ओके गुड. अच्छा, तुम्हाला म्यूट करून टाकलंय का? बरं. हा, तर तो पत्ता कोबी प्लॅस्टिकचा बनवतात, प्लॅस्टिकचा. तुम्हाला माहितीये का कसा बनवतात ते? हो, खरंच. थांबा, मी बघते. त्याचा शॉर्ट दिसला ना तर तुम्हाला मी दाखवते. मी ते शोधतेय. तर सांगायची मज्जा अशी आहे, आपण जो भात खातो त्याचा तांदूळ, तो पण प्लास्टिकचा बनवतात. आणि आपण जे खातोय ते प्लास्टिकचं आहे का खरं आहे आपल्याला माहीतच नाही. सांगितलं, साहित्य आणलेलं आहे. बरोबर, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. टॉपिकच तो आहे ना, त्याच्याबद्दल चर्चा करायचीच आहे. एकच मिनिट हा. आय एम शॉक्ड, इवन आय वॉज शॉक्ड टू सी दॅट, की एवढा लोक रिकामा उद्योग कसा काय करतात. हा, आता माझा आवाज येतोय का आणि मी दिसतेय का मला जरा सांगा. थांब, आता दिसतेय का बघ. अगं थोडा नेटवर्क, पाऊस पडतोय आमच्या इकडे. मी सांगितलेला पिक्चर मागच्या वेळेला मी सांगितलेलं लाईफ ऑफ पाय. मूवी मूवी. बरं, त्या मूवीचं नाव होतं लाईफ ऑफ पाय. ओके, आता मी दिसते तुम्हाला. गुड. थांबा, मी ना तो शॉर्ट पण शोधून ठेवते. कोणता? पत्ता गोबी बनवण्याचा. तो शोधतच होते मी. त्याच्यामध्ये त्यात टाकून ठेवते. मग आपण आपल्या टॉपिक कडे जाऊया. बघा, तर सांगण्याचा मुद्दा असा आहे, आपण जे जे काही खातो, आपण ज्या ज्या काही वस्तू विकत आणतो, त्या आणि आपण बिंदास खातो. बाहेरचं आपल्याला खूप टेस्टी लागतं, मस्त लागतं. आणि आपण म्हणतो अरे वा काय भारी आहे, मला फार आवडतं. पण ते आवडणं आवडणं म्हणजे आपण किती मोठी रिस्क घेत असतो. चायनीज खातो ना आपण बाहेर, त्या चायनीजच्या ह्याच्यामध्ये पण काय 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 कलर टाकलेले असतात. ऑरेंज रंगाचा भात असतो कधी कधी, ऑरेंज रंगाचा भात आपण खातो. आपल्याला कौतुक आलं असं एकदम भारी वाटतं, आम्ही चायनीज राईस खाल्ला, काय ऑरेंज कलरचा भात होता. आपल्याकडे पण फूड कलर्स असतात. आपल्याकडे करंज्या बिरंज्या तुम्ही बघितल्या असतील. दिवाळीच्या वेळेला जेव्हा फराळ तळते आई, तेव्हा काही हिरव्या रंगाच्या, काही पिवळ्या रंगाच्या चकल्या असतात, किंवा त्या काय बरं तो कुरडया असतात, अशा रंगीबेरंगी. पण ते खाण्याचे पदार्थ, खाण्याचे कलर्स असतात, फूड कलर्स. असेच फूड कलर खूप जास्त प्रमाणामध्ये टाकून किंवा काही काही वेळेला तर एक्सपायर झालेले सुद्धा टाकून, असे आपण जे बाहेरचं फूड खातो ते किती रिस्की खातो ना. सो आपण स्वतःच्याच तब्येतीची खूप मोठी, काय बरं म्हणू, टेस्ट घेत असतो. म्हणून काय करायचं, आपण आपल्या घरातलं फूड खायचं. आपण सगळ्या घरी बनवू शकतो. आपण आपल्या घरी सगळ्या गोष्टी बनवू शकतो आणि जशा हव्या तशा टेस्टी पण बनवू शकतो. पण ते काय बरं म्हणतात त्याला, चेक करून खाल्लं पाहिजे. ह्याच्या करताचाच आजचा टॉपिक आहे, की आपल्याला माहिती असावं की आपण काय खातोय. आधी तुम्हाला शॉर्ट दाखवते आणि मग आपण जाऊया आपल्या विषयाकडे. ठीक आहे, चला. आलाच आहे तो. मी ते शोधत होते. बघा आता. हो रही है, जिसमें इस वीडियो में ये लोग सिर्फ कुछ ही चीजों को मिलाकर पत्ता गोभी बना रहे हैं। यहाँ पर फेक कैबेज बनाने के लिए सिर्फ कुछ ही चीजों का यूज करा जाता है, सिर्फ 3 लिक्विड्स का, जिसमें आप खुद ही देख सकते हो कि पहले ये लोग व्हाइट से लिक्विड को लेकर इस स्पेशल लिक्विड के ऊपर डालते हैं और उसके ऊपर से फिर येलो लिक्विड को भी डाला जाता है, उसके बाद ग्रीन लिक्विड, और उसके बाद ये ऊपर वाले लिक्विड को पकड़कर आराम से उस स्पेशल लिक्विड के अंदर डालने लगते हैं और डुबाकर आराम से ही उसे बाहर निकाल लेते हैं, जो किसी कैबेज के पत्ते जैसा बन जाता है, और उसे रोल कर दिया जाता है, जिसको देखने के बाद और काटने के बाद बिल्कुल रियल कैबेज जैसा लगता है। पर ये रियल है तो नहीं, बस इसे शो करने के लिए बनाया जाता है चाइना में। जापान में बनी ये वीडियो काफी ज्यादा वायरल हो रही है, जिसमें पाहिलं. आता बघा, राईस फ्रॉम प्लास्टिक. बघूया आपण. हा, हे बघा आता. हा, चायनीज
काही करू शकतात चायनीज. देखो ये चाइना की कुछ कंपनियां हमें बुर्बक कैसे बनाती हैं। दरअसल अब चाइना की बढ़ती जनसंख्या के कारण ये लोग डुप्लीकेट चावल बनाने लगे हैं, क्योंकि अब ये चाइना वाले प्लास्टिक के चावल बनाकर ओरिजिनल चावल में ऐसे मिक्स करते हैं ताकि आप लोग को थोड़ा सा भी शक ना हो। और ये चावल इस तरह से बनाई जाती है कि सच में देखने में ओरिजिनल चावल की तरह ही होती है जिसे आप लोग खाते हैं। देखो ये चाइना की कुछ कंपनियां हमें बुर्बक कैसे बनाती हैं। दरअसल अब चाइना की बढ़ती जनसंख्या के पाहिलं हे तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवण्याचं कारण काय होतं की आपल्या आजूबाजूला आपण मार्केटमधनं जे पदार्थ घेतो ते पदार्थ कुठून आलेले आहेत आपल्याला काय माहिती असतं, हो की नाही? तर आपण बिंदास जातो, बाहेरचं खातो, आपल्याला असं वाटतं अरे वा आज आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवलोय, पण हॉटेलमध्ये जाऊन काय जेवलोय आपल्याला काय माहिती. सो we have to be careful about the food that we eat, and that is the topic, today's topic of discussion, adulteration in the food, म्हणजे अन्नातली भेसळ. टॉपिक सुरू करूया आपण. समजलं तुम्हाला? शॉर्ट दाखवून तुम्हाला घाबरवायचं नव्हतं मला, पण विचार करा एवढी प्रचंड जनसंख्या आपल्या जगाची आहे, त्याच्यामध्ये आपला देश, चायना, ह्या देशामध्ये सगळ्या गोष्टीची मारामार आहे, माणसं जास्त, रिसोर्सेस कमी. मग अशा ह्याच्यामध्ये त्यांचं सगळ्यांचं पोट भरण्याकरता अशा काय काय गोष्टी करतात लोक. चुकीच्या गोष्टी आहेत, अशा नाही करायला पाहिजे. याचा दुष्परिणाम त्यांच्याच जनतेला भोगावा लागतो, पण हू केअर्स, ओके नाही? सो असा हा सगळा प्रॉब्लेम आहे. आता आपण जाऊया आपल्या पीपीटीकडे, एक एक मुद्दा समजून घेऊ आणि मग आपण शेवटी त्याचा व्हिडिओ पण बघू, ठीक आहे? चला, अन्नातली भेसळ तुम्हाला माहितीये का? तुम्ही असा कुठला अनुभव घेतलाय किंवा तुम्ही अशी काही न्यूज ऐकली आहे, तुम्हाला ह्याच्यापैकी कुठली गोष्ट माहितीये का की अन्नामध्ये भेसळ होते? म्हणजे काय होतं तुमच्या माहितीतलं असं काही, शॉर्ट मधलं नाही, आता ते तर आपण बघितलं. सांगा. येस, तुम्ही हे करू शकता, टाईप करू शकता, कारण की तुम्हाला म्यूट केलेलं आहे. सांगा, तुम्हाला माहिती असलेली अन्नाची भेसळ कुठली? कशामधली भेसळ तुम्ही पाहिली आहे किंवा तुम्हाला अंदाज आहे, तुम्हाला माहिती आहे? दुधाची, ओके, शाबाश, बरोबर. अजून कोमल थोड्यात तुम्हाला टाईप करावं लागेल बाळा. मिल्क झालं, ओके. आईस्क्रीम, वॉशिंग पावडर, येस, बरोबर, खरंच आहे. दुधामध्ये कशाची भेसळ होते? मिल्क आहे, बरं. पनीर, बनीर, येस, खरंच आहे. युरिया, बरं. मिरची पावडर, विटांचा भुगा, शाबाश. बऱ्याच गोष्टी तुम्हाला चांगला अंदाज आहे त्याचा, त्याच्यामध्ये कशा कशात भेसळ होते तुम्हाला समजू शकतं. एकसारख्या दिसणाऱ्या गोष्टी एकत्र टाकून जंक फूड. चला, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बघा, तुम्हाला जी मी दाखवते ती पीपीटी येतात, ह्या सगळ्याच गोष्टीचं डिस्कशन आहे. मी माझा जरा ना कॅमेरा बंद करते, मला असं वाटते मिठामध्ये भेसळ. बर, चला एक एक मुद्दा चेक करूया, ठीक आहे? हा आहे आपला टॉपिक, अँड दॅट टॉपिक इज अन्नातील भेसळ, ओळख आणि उपाय. आता तुम्हाला जे साहित्य आणायला सांगितलंय मी, त्याचा आपण वापर करू आणि आपण आपल्याकडे असलेल्या पदार्थांना चेक करून बघू की त्याच्यामध्ये भेसळ आहे का नाही. पण आधी आपण सगळ्या मुद्द्याला जरा एकदा त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊया, मग आपल्याला कळलं की आपण भेसळ कशी चेक करू शकतो. तर आपण आपल्या घरातली भेसळ पण चेक करूच. बघा, आधी भेसळ म्हणजे काय? ॲडल्ट्रेशन म्हणजे जे काही आपल्याला आजूबाजूला अवेलेबल नॅचरल प्रोडक्ट्स असतात त्याच्यामधलं नॅचरल प्लस आर्टिफिशियल असं कॉम्बिनेशन करून लोकांना विकायचं, किंवा जे नॅचरल प्रोडक्ट मधला सगळ्यात चांगला पार्ट आहे तो काढायचा, त्याच्याऐवजी काही दुसरा टाकायचा आणि त्याला विकायचं. असं का करतात लोक? स्वाभाविकशी गोष्ट आहे, ज्या गोष्टी नॅचरल चांगल्या, हेल्दी किंवा चांगल्या दर्जाच्या आहेत त्याची क्वालिटी आणि त्याची प्राइस हे दोनही जास्त असतं. आपल्या जगामध्ये काही फार श्रीमंत लोक आहेत, त्यांना खूप चांगल्या दर्जाच्या वस्तू विकत घेणं सहज शक्य. मग अशा वस्तूंना त्यांनी विकत घेतलं की जे उरलंय, किंवा चांगल्या वस्तूंमध्ये भेसळ करून दिल्यानंतर त्यांचं काम चालतंय, अशा लोकांना, आपल्यासारख्या सामान्य लोकांना भेसळीचा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. साधं पाणी जे आपण पितो किंवा जे आपल्या घरी येतं ते दूध, त्याच्यामध्येही पाणी असतं, किंवा आणखीही काही गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला चालतं म्हणून लोक करतात ना.
एवढ्या लोकांना एवढ्या गोष्टी पुरवायच्या आहेत. मग कशा पुरवायच्या? तर तुम्हाला मी सोपं उदाहरण सांगते. आपल्या घरामध्ये आपण समजा 4 माणसं राहतो. 4 माणसांसाठी आपण वरण, भात, भाजी, पोळी स्वयंपाक केलाय. अचानक आपल्या घरी पाहुणे आले. 2 माणसं जरी आली घरामध्ये, तरी पण 6 लोकांना पुरेल असा आपल्याला स्वयंपाक पाहिजे आता. त्याच वरणामध्ये आई काय करते, थोडंसं पाणी घालते. का बरं? पुरायला पाहिजे म्हणून. याच्यामध्ये त्यांना नुकसान व्हावं किंवा त्यांना त्रास व्हावा असा आपला कुठलाच उद्देश नसतो. उलट आपल्या घरी आलेल्या लोकांना काहीही कमी पडू नये. बरोबर? त्यांच्याबरोबर आपणही जेवणार. तुम्ही जेवा, आम्ही थांबतो असं आपण कधी करतो का? आपण सगळे एकत्र बसूया किंवा तुम्ही घरातली मोठी माणसं आधी जेवा असं करून आपण त्यांना आधी सगळ्यांना जेवायला बसवतो. तर ती कोणाला कमी पडू नये हा आपला उद्देश असतो. पण जे लोक भेसळ करतात ते काही आपल्या घरातले नसतात. त्यांना आपली काही काळजी नसते. त्यांना फक्त स्वतःचा नफा हवा असतो. 10 रुपयाला एक गोष्ट आहे का? मग 10 रुपयाची गोष्ट 10 रुपयालाच विकायची. पण त्या गोष्टीमधला अर्धा भाग काढून घ्यायचा, दुसरा भाग टाकून द्यायचा. असं केल्याने काय होतं? 5 रुपयाचा फायदा होतो की नाही सरळ सरळ? प्रत्येक गोष्टीमध्ये असं केल्यामुळे त्यांचा तर फायदा होतो, आपलं नुकसान होतं. आणि या हानिकारक पदार्थांमुळे किंवा भेसळयुक्त पदार्थांमुळे आपल्या तब्येतीवरती त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला ह्याचं आणखी एक उदाहरण सांगते. आपले आजी आजोबा आहेत ना, त्यांच्या वेळेला अन्नामध्ये भेसळ ही अशी भेसळ नव्हती. आता तुम्ही काही खाल्लं तरी पण त्याच्यामध्ये भेसळ आहे. पण त्यावेळेला असं नव्हतं. त्यावेळेचं जे जेवण होतं ते फार कसदार जेवण होतं. म्हणजे त्यांनी एक भाकरी जरी खाल्ली ना, तरी पण त्याच्यामध्ये त्यांच्या शेतामध्ये पिकलेली नैसर्गिक म्हणजे सेंद्रिय खतं अशी वगैरे वापरलेली ती शेतीमधली उत्पादनं असायची. कमी जेवलं त्यांना तर बिचाऱ्यांना पोटभर जेवायला पण मिळायचं नाही. बघा त्यावेळेची परिस्थिती फार कठीण होती आपल्या देशातली. सो फोन ठेवून जायचा. फोन मला हवाय. सो त्याच्यामध्ये त्या अशा परिस्थितीमध्ये पण त्यांनी तेव्हा जे काही जेवण केलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून अजूनही त्यांच्या शरीरामध्ये शक्ती आहे. रादर आपल्यापेक्षा पण जास्त आहे. त्याच्यानंतर आपल्या आईबाबांची जनरेशन आली. त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं बाहेरचं खाऊ, थोडंसं घरातलं खाऊ, त्यावेळेला मॅगी बिगी असे पदार्थ पण आले. आणि आत्ताची तुमची जनरेशन तर अशी आहे की तुम्हाला घरातल्या जेवणापेक्षा बाहेरच फार टेस्टी वाटतं. ते टेस्टी असतं पण मी काय त्याला नाही म्हणत नाही. मला ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे. घरामध्ये आईने केलेला बटाटा वडा एकदम आई एकदम हायजेनिक चांगले बटाटे निवडून घेणार, त्याला चांगल्या पाण्यामध्ये उकळणार, चांगलं स्वच्छ हाताने बटाटे वडे बनवणार, चांगल्या तेलात तळणार. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी खायच्या असतील तर मग घरातच खायच्या ना. बाहेरचं जे टेस्टी अन्न असतं त्याच्यामध्ये काय असतं टेस्ट एन्हान्स करणारे फॅक्टर विचार करा. कसंही तेल, कुठलंही पाणी, कसेही घाणेरडे हात, ह्या सगळ्याचं मिळून झालेलं ते टेस्टीकरण असतं. त्याला लय छान वाटतं. कारण आपल्याला दिसतच नाही पडद्याच्या मागे काय झालेलं असतं. ज्या ठिकाणी बटाटे ठेवले असतात तिथे किती उंदीर फिरलेले असतात, कुठे कुठे पाली लपून बसलेले असतात. आपल्याला काय माहिती? आपल्याला टेस्टी वडापाव दिसतो, पण वडापाव बनला कुठून? त्याच्या मागचं किचन आपल्याला दिसतच नाही. म्हणून तर आपल्याला टेस्टी लागतं. बघा, पाणीपुरीतलं पाणी आई घरी करते ती पाणीपुरी किती छान असते. स्वच्छ, चांगली, ताजी, पुदिन्याची पानं, मिरच्या बिरच्या. घरी तळल्या असेल पुऱ्या तर त्या एकदम चांगल्या तेलात तळलेल्या, आपल्याला त्रास होणार नाही अशा. म्हणजे टेस्टी लागत नाहीत ना, त्या हेल्दी असतात. एकतर हेल्दी खा किंवा टेस्टी खा असं चॉईस आहे तुमच्याकडे. तर तुम्ही काय म्हणणार? हेल्थ तर आहे आमच्याकडे, टेस्ट पाहिजे आम्हाला, मग आम्ही टेस्टी खाणार. पण हा विचार करा, थोडासा टेस्ट मध्ये कॉम्प्रोमाइज झाला तरी चालेल, पण हेल्थ मध्ये कॉम्प्रोमाइज नाही व्हायला पाहिजे. बरोबर ना? अन्नातली भेसळ हा जो मुद्दा आहे तो आपल्या हेल्थ रिलेटेड आहे. बरोबर? त्याचा विचार करताना आपल्याला ह्या गोष्टीचा पहिल्यांदा अंदाज यायला पाहिजे की भेसळ का करतात, त्याचा तब्येतीवर कसा परिणाम होतो. मग तब्येतीवर परिणाम करायचाच नसेल तर बाकीच्या गोष्टींकडे पण तुम्हाला लक्ष द्यावं लागेल की नाही. भेसळ केल्यामुळे फायदा होतो आपला नाही, हा विकणाऱ्यांचा. छान दिसतात त्या गोष्टी, एकदम टेस्टी अट्रॅक्टिव्ह असं त्यांच्याकडे बघून वाटतं काय कलर आहेत, काय भारी आहे हा केक, काय मस्त कलर आहे याच्यामध्ये. पण कोणते रंग टाकलेत? बरोबर? जास्त दिवस टिकायला पाहिजे ते. आज बनवलेला टोमॅटो सॉस किंवा आज बनवलेला जाम कंपनी मधला 6 महिने टिकतो. आपल्या घरातले टोमॅटो आपण जे आणतो 2-3 आठवड्याच्या पलीकडे ते राहतच नाही. ते खराब होतात, त्याला बुरशी येते किंवा ते अति पिकतात, आपण फेकून देतो. आणि 6 महिन्यामध्ये त्याची 2दा फळं पण येतात. पण त्या 6 महिन्यामध्ये आपल्या बाटलीमध्ये ठेवलेलं टोमॅटो सॉस तसंच राहतं. याचा अर्थ काय आहे? त्याच्यामध्ये असं काहीतरी टाकलेलं आहे की हे अन्नपदार्थ खराब होऊ नये, प्रिझर्वेटिव्ह.
पण ते अन्न खराब होऊ नये म्हणून टाकलेले पदार्थ केमिकलच आहेत ना. त्यात टोमॅटोज बरोबर तो प्रिझर्वेटिव्ह पण माझ्या पोटात चाललाय आणि त्याच्यामुळे माझ्या पोटावर दुष्परिणाम होतोय, कारण ते केमिकल पण चाललंय ना माझ्या पोटामध्ये. ही हानिकारक रसायनं अन्न तर टिकवतायत, पण मग त्या अन्नाची क्वालिटी तशी राहणार आहे का? फ्रेश फ्रेश टोमॅटो, तुम्ही खाल्लेला टोमॅटो त्याची चव तुम्ही बघा, आणि तुम्ही खाल्लेला टोमॅटो सॉस त्याची चव पण तुम्ही बघा. तुम्ही म्हणाल काय आता टोमॅटो सॉस वेगळा आहे, टोमॅटो वेगळा आहे. बरोबर आहे ना, कारण तुम्ही त्या रॉ मटेरियलला, जे काही कच्चं अन्न आहे त्याला प्रोसेस केलंय, त्याला टिकवण्याकरता 100 गोष्टी टाकल्या आहेत. जेवढं तुम्ही ताजं सकस आणि फ्रेश खाल, नॅचरल खाल, ते तुमच्यासाठी चांगलं आहे. काय विचार करा, तुम्ही पण नॅचरल आहात ना, तुम्ही कंपनीतनं बनवून आलाय का? नाही. सो जसे तुम्ही तसं तुमचं अन्न हे जेवढं मॅच होईल तेवढं तुमच्यासाठी बरं. नाही तर मग आपल्याला अट्रॅक्ट करणाऱ्या 100 गोष्टी आजूबाजूला असतातच, त्याच्यापासून आपणच वाचायचं. मग आपल्या रोजच्या पदार्थांमध्ये कुठे कुठे भेसळ असते? दुधामध्ये तुम्ही सांगितलं, त्याच्यामध्ये एकतर पाणी घालतात, खूप पातळ दूध असतं. एवढं दूध पातळ असतं की दुधातच चहा केला तरी पण चालतो. त्याच्यामध्ये एवढं पाणी आहे की वेगळा कब्बर पाणी टाकायची गरजच नाहीये. दुधाचाच चहा. पण याचे कारण काय? दूध पुरवायला पाहिजे. हं. आम्ही जिथे राहतो, आमच्या घराच्या इकडे गोठा आहे, तर तिथलं आम्ही गाईचं दूध घेतो. सकाळी सकाळी ते दूध काढतात आणि ते आम्हाला दूध मिळतं. तर आम्ही नशीबवान आहोत, कारण की त्याच्यावर पिवळ्या रंगाची साय येते. म्हणजे चांगलं चांगलं दूध असतं ते. पण ते दूध फक्त त्यांच्या घरातल्या लोकांसाठी आणि उरलेल्या जवळपासच्या लोकांसाठी, जर उरलं तर विकण्यासाठी. असं आहे म्हणून ठीक आहे. पण त्याच्या आधी आम्ही जेव्हा पिशवीतनं दूध घ्यायचो, त्याची व्हॅलिडिटी होती 1 दिवस. आज दूध घेतलं की ते उद्या खराब होतं. बरोबर? हे जे दूध असतं, जे आमच्याकडे येतं सध्या, गोठ्यातलं दूध, ते 2 दिवस पण चांगलं राहतं. पण त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल नाहीत. ते तर आम्हाला सांगतात, तुम्ही त्याला फ्रीजमध्ये पण ठेवू नका, दुधाला काही होणार नाही. फक्त तापवून ठेवायचं दूध आणल्यानंतर. कारण त्यांना माहितीये की त्यांनी त्या गाईला, अरे तुम्हाला सांगू का, आपण दिवाळीच्या वेळेला गोपूजा करायला जातो की नाही, तेव्हा आपण त्यांना अन्न भरवतो किंवा भाकरी वगैरे असं देतो. एरवी पण त्यांना आम्ही कधी विचारायला गेलो ना, की भाकरी आहे आम्ही गाईला देऊ का, ते नाही म्हणतात. ते म्हणतात नाही, त्यांचं अन्न वेगळं आहे, आम्ही त्यांना तेच देतो. आमच्या घरातलं पण आम्ही त्यांना देत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या अ, काय म्हणू त्यांना, पेट अॅनिमल्स असतात ना त्यांचं ते, त्यांच्या पाळीव प्राण्यांना काय द्यायचं, कसं द्यायचं, त्याच्यावरती अवलंबून आहे की ते दूध कसं देणार. बरोबर ना? सो ज्यांच्या घरातले मेंबर असतात ना, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या, त्यांना ही गोष्ट समजेल मी जे म्हणते. ते आपल्या घरातले मेंबर असतात. आपण आपल्या घरातल्या लहान बाळांना काही देतो का खायला? उरलंय खाऊन टाका. नाही ना, आपण त्यांना फ्रेश देतो, चांगलं देतो. तसंच जे आपल्याला दूध देतात, त्यांना आपण काय खायला देतोय ह्याच्यावरती अवलंबून आहे की दुधाची क्वालिटी कशी येणार. मग ते जे दूध आहे, जे आपण बाहेरनं विकत घेतो, त्याच्यामध्ये खूपदा जर ते आर्टिफिशियल असलं, म्हणजे एवढ्या लोकांना दूध पाहिजे, एवढ्या लोकांसाठी एवढ्या प्रमाणामध्ये दुधाचा आपल्याला सप्लाय करायचा आहे, मग टाका. त्याच्यामध्ये काहीतरी भेसळ करा आणि आर्टिफिशियलच दूध बनवा. असं करून बघा. त्याच्यामध्ये डिटर्जंट टाकतात, स्टार्च टाकतात, युरिया टाकतात, काही काही टाकतात. ते दूध कसं काय तुम्हाला लाभेल मला सांगा बरं. दूध कशासाठी आपण घेतो? इट इज अ सोर्स ऑफ प्रोटीन. मग ह्या कुठल्या तरी गोष्टींमध्ये तुम्हाला प्रोटीन मिळणार आहेत का? डिटर्जंट मधनं, स्टार्च मधनं, युरिया मधनं. इट विल ओनली अफेक्ट युअर हेल्थ. म्हणजे हे तुमच्या शरीरामध्ये भेसळ, त्रासदायक पद्धतीचा परिणाम करणार आहे. आता हळद. हळदीमध्ये कृत्रिम येलो कलर टाकतात. त्याला मेटॅनिल येलो कलर म्हणतात, किंवा त्याच्यामध्ये लीड पण टाकतात. लीड इज अ मेटल, भयंकर धातू आहे तो. ह्याच्यामुळे, ह्या अशा पद्धतीच्या रासायनिक भेसळीमुळे हळदीचा रंग एकदम मस्त ब्राईट येल्लो होतो बरं का. ते आपण आता चेक करू, जेव्हा आपण चेक करू ना हळदीचं अडल्ट्रेशन तेव्हा. काळी मिरी, तुम्हाला माहितीये काळी मिरी? काळी मिरी पावडर. काही ठिकाणी ह्या काळी मिरीचा वापर मिरचीच्या ऐवजी करतात. हे जे फिरंगी लोक असतात त्यांना लाल मिरची, हिरवी मिरची खाता येत नाही. त्याच काहीतरी आलतू फालतू मैद्याचे खात राहतात पदार्थ, बर्गर, पिझ्झा, आणि त्यांचं त्यांचं तुम्ही खाणं बघा, त्याच्यामध्ये त्यांना मिरची झेपतच नाही. मग ते काळी मिरी वापरतात, ब्लॅक पेपर. त्यांच्यासाठी ते तिखट आहे. आपल्याकडे आपण 2 मिरी अशीच टाकून देतो मसाल्याच्या भाजीमध्ये. तर सांगायचा मुद्दा, हे जे ब्लॅक पेपर आहे, काळी मिरी, हा मसाल्याचा पदार्थ आहे. मग त्याच्यामध्ये पपईच्या बिया टाकतात, काळ्या काळ्या रंगाच्या, गोल गोल. तुम्ही बघितलं असेल, सेमच आकार असतो, सेमच शेप असतो त्याचा.
आणि वाळल्यानंतर ह्या पपईच्या बिया अशाच दिसतात. मग जेव्हा आपण विकत घ्यायला जातो काळी मिरी म्हणून, त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे मिक्स केलंय का तुम्हाला काय माहिती, तुम्ही तर वजन करून घेऊन येणार. हे वनस्पतीजन्य भेसळ आहे, म्हणजे वनस्पतीच्या एका पदार्थांमध्ये दुसरी पदार्थ ऍड करून विकणं. मिरची पावडर, ह्याच्यात तर काय तुम्हाला सांगू कौतुक. आपल्याकडे आपल्याला तिखट गोष्टी खायची फार हौस असते. काय काय म्हणतात त्याला, रस्सा, काय काय आहेत ना ते शब्द, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, हं, तर्री, असे ते शब्द, जाळपोळवाले शब्द तुम्हाला समजत असेल की मला काय म्हणायचं. त्याच्यामधली टेस्ट एन्हान्सर असते मिरची, बरोबर ना. ते झणझणीत, खणखणीत, फणफणीत जेवण जे बनतं त्याच्यामध्ये मिरचीचा खूप मोठा वाटा असतो. तुम्ही हिरवी मिरची, लाल मिरची जेव्हा टाकता तेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली मिरचीच टाकता. पण तुम्ही जेव्हा मिरची पावडर विकत आणता तर त्या मिरची पावडर मध्ये काय टाकलंय, हा पण एक मोठा मोठा प्रश्न असतो. खरंच मिरच्यांची बारीक पूड केलीये का, त्याच्यामध्ये विटांची पूड घातलीये, लाकडाचा भुसा घातलाय का, लाल रंग घातलाय अक्षरशः. एक व्हिडिओ आला होता मध्यंतरी, हिरव्या, म्हणजे हिरव्या नाही, अशा मिरच्या होत्या, मिरच्या बरं का, वाळवलेल्या मिरच्या साध्या. त्या मिरच्यांना त्या बायका, रस्त्यावरती विकणाऱ्या बायका, लाल रंगाच्या पाण्यामधनं भुसकळून काढत होत्या आणि वाळवत होत्या. म्हणजे विकताना लाल मिरची विकली आणि जेव्हा ती मिरची घरी आणून तुम्ही त्याची पावडर कराल, मसाला टाकतो, तुम्ही त्याला लाल रंग बरोबरच बारीक कराल. काहीही करतात रे लोक, आपल्याला अंदाज पण नसतो. त्याच्यामध्ये धूळ, रंग, पिठांची पूड काही टाकतात. रवा आणि मैदा ह्याच्यामध्ये लोखंडाचा किस, लोखंड महाग आहे का रवा मैदा महाग आहे काय मला समजतच नाही. लोखंडाचा किस करून त्याच्यात टाकायचा. लोकांच्या आयुष्यामध्ये काही दुसरे उद्योग नाही आहेत का. लोखंड स्क्रॅप मध्ये पडलेलं खराब लोखंड असं वगैरे त्याचा किस करून बसतात लोक आणि याच्यात टाकतात. काय पण लोकांची क्रिएटिव्हिटी आहे. रवा आणि मैदा गोरे पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये लोखंडाचा किस टाकतात, काय जरा विचार तरी करावा की नाही. पण करतात असं आणि पकडले पण जात नाहीत ते. इतकी बेमालूम भेसळ करतात की आपल्याला कळत पण नाही काहीतरी मिसळलं त्याच्यामध्ये. आणि हा आहे धातूचा भेसळ करण्याचा प्रकार. मग आहे मध. तुम्ही बघितलंय का मधाच्या, मध आपण बऱ्याच चांगल्या कारणांसाठी वापरतो. म्हणजे खोकला आला की मध घ्या, पंचामृतामध्ये मध टाकतो आपण, अनेक फूड प्रोडक्ट्स मध्ये, म्हणजे काय काय रेसिपीज मध्ये मध टाकलं जातं. मग हा जो चांगल्या क्वालिटीचा मध असतो तो खरं आपल्याला मधुमक्षिका पालन, म्हणजे मधमाशांच्या पोळ्यामधनं जो मिळतो तो नॅचरल मध असतो. तो सगळ्यात चांगला मध आणि तोच आपण खाणं अपेक्षित आहे. पण चांगला मध कसा मिळेल, तुम्हाला काय माहिती तुम्ही ज्या कंपनीतनं विकत आणला तो कुठला आहे. त्याच्यामध्ये गुळाचा किंवा साखरेचा घट्ट पाक टाकतात. साखरेचा घट्ट पाक केला की तो असाच दिसतो ब्राउनिश, गुळाचा पाक केला की तो असाच दिसतो. मग या थोड्याशा मधामध्ये हे पण टाका किंवा किंवा हेच विका, मध मध म्हणून वरती मधाचं चित्र टाकून द्यायचं, मधमाशा चिटकवून द्यायच्या फोटोमध्ये, झाला मधाचा ब्रँड तयार. आणि गोड पदार्थ म्हणून आरामात लोक विकत घेतात, बरोबर. तुम्हाला टेस्ट करण्याकरता काही स्टँडर्ड पाहिजे ना. तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही यालाच मध म्हणून खाणार. आणि आईस्क्रीम तर लहान मुलांची फेवरेट गोष्ट आहे. आम्हाला आईस्क्रीम पाहिजे, आम्हाला कुल्फी पाहिजे, आम्हाला अमूक पाहिजे. आणि त्याच्यामध्ये खरंच चांगल्या क्वालिटीचा आईस्क्रीम आहे तुम्हाला काय माहिती. जिकडे बनलंय तिथल्या लोकांना परवडलं पण नाही पाहिजे. दुधापासून, क्रीम पासून, हे काय आपल्या घरातलं आईस्क्रीम आहे आपल्याला एवढं प्रेमाने बनवून द्यायला. त्यांच्याकरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आईस्क्रीम बनवायचंय. त्याच्यात वॉशिंग पावडर टाका, नायट्रेटचे प्रोडक्ट टाका, काही टाका, क्वांटिटी वाढवा. त्याला टिकवायचं पण आहे, चांगलं दिसवायचं पण आहे, रंग पण त्याचा यायला पाहिजे, त्याचा फ्लेवर तसा यायला पाहिजे. बघून मुलांनी म्हटलं पाहिजे मला हेच आईस्क्रीम पाहिजे. घ्या मग, टाकलंय त्याच्यामध्ये सगळं, खा आता. रासायनिक पदार्थांची भेसळ. मग ह्याचा आपल्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो. सगळ्यात कॉमन आणि आपल्याला माहिती असलेली गोष्ट पोट दुखणं. जी गोष्ट आपल्या शरीराला योग्य नाही, शरीर त्याला सांगतं की तू ते खाल्लेस गाढवा, आता भोग. मग पोट दुखायला लागतं, आपल्याला माहितीच नसतं आपण काय गडबड खाल्ली. जुलाब होतात, उलट्या होतात, विषबाधा, फूड पॉइझनिंग. आणि वेगवेगळ्या वयाच्या लोकांना याचा वेगवेगळा त्रास होतो. अगदी छोटी मुलं असतात त्यांना लवकर त्रास होतो बघा. छोट्या मुलांना खूप लवकर पोट दुखतं, त्यांना उलटीसारखं होतं, त्यांना जुलाब होतात. पण मोठ्या माणसांना सुद्धा विषबाधा होऊ शकते, त्यांनी काय खाल्लंय ह्याच्यावरती अवलंबून आहे, बरोबर. दुसरं, त्याचा अवयवांवर परिणाम होतो. आपण सारखं असंच खात राहिलो खराब अन्न, भेसळयुक्त, तर आपलं लिव्हर आणि किडनी दोघंही गडबड होतात.
लिव्हर आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी केमिकल फॅक्टरी आहे. एक्सक्यूज मी. आणि किडनी आपल्या शरीरातलं फिल्टर आहे, फिल्टर. पाणी फिल्टर करून टाकते किडनी आणि युरिन पास करते शरीरामधनं. अनावश्यक पदार्थ आपल्या युरिन मधनं बाहेर पडतात. पण जे तुमचं फिल्टर आहे त्याला तुम्हाला काय काय फिल्टर करावं लागतंय असं तुम्ही विचार केलात तर समजेल की ते खराब होणार नाही तर काय होणार आहे. बरोबर ना? मग आहे गंभीर आजार, कर्करोग होऊ शकतो किंवा कुपोषण होऊ शकतं. खूप जेवलेत पण विकनेस आहे. कारण काय, जे खाल्लंय सगळंच अनहेल्दी आहे. त्याच्यामध्ये काही पोषणच नाहीये, नुसतंच पोट भरलंय. पण जर पोषणच मिळालं नाही तर तुम्हाला कुपोषणच होणार की नाही. हा सगळा त्याचा दुष्परिणामांचा भाग आहे. तुमच्यापैकी काही लोकांनी आय थिंक मेसेज केले, जरा मला मध्ये मध्ये बघायला पाहिजे. काय टाकले? मिरचीमध्ये स्क्रीन दिसत नाही, तुमचं जरा नेटवर्क चेक करा. स्क्रीन इज नॉट विजिबल. वाय? माझी स्क्रीन विजिबल नाहीये, असं काय करताय? मी आत्ता थांबवलंय तुमचे मेसेजेस बघण्याकरता. थांबा. अरे वेळांनो, मी अजून स्क्रीन स्वार्थ सरकारचे लक्ष नाही आहे. अरे वा, शाबाश तुकाराम मुंडे, व्हेरी गुड. बरंच काही काही सांगता तुम्ही. गुड. दुधात शॅम्पू पण टाकतात. बरं. स्क्रीन इज नॉट विजिबल कारण मी स्क्रीन थांबवली आहे. मी तुमचे मेसेजेस बघते. आता मला सांगा, स्क्रीन दिसली का? हा, आता केले बघ. अगं मी तुमचे मेसेजेस बघण्याकरता थोडस बाहेर आले होते, म्हणजे या स्क्रीनच्या बाहेर आले होते. ठीक आहे. मग काय करायचं? आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्याला डाऊट आला तर आपल्याला कोणाला भेटायचं. FSSAI, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ही संस्था आहे जी भारतामधल्या अन्नाची गुणवत्ता, त्याची भेसळ ह्या सगळ्याला चेक करते आणि त्याच्यावर बंदी घालते. आणि आपण जे काही पदार्थ विकत घेतो त्याच्यावरती FSSAI किंवा ॲगमार्क ह्याचा लोगो आहे का हे चेक करायचं. बघा, हा ॲगमार्क आहे आणि हे FSSAI. आपण जे काही विकत घेतो ते ह्या दोघांनी पास केलं आहे का, ह्याचे स्टँडर्ड्स पास केले असतील तरच ते ठीक आहे. आणि त्याची एक्सपायरी डेट बघायची. आपल्याला कधी कधी बघा, आईस्क्रीम एक वर एक फ्री का, 2 दिवसात एक्सपायर होणार असतं ते. बरोबर. 2 दिवसाच्या आत ते संपलं की त्यांचा फायदा आहे, एवढं सगळं फेकून द्यायला लागेल. मग चेक करायचं की किती दिवस चालणार आहे हे. आपल्या घरात नाही 2 दिवसामध्ये आईस्क्रीम संपलं तर आपलं नुकसान होणार आहे. बरोबर. एक्सपायरी डेट बघून वस्तू विकत घ्यायच्या. असे कॉस्मेटिक पण असतात, सेल असतो, सेल 8 दिवसामध्ये त्यांना सगळं संपवायचं असतं, 1 महिन्यामध्ये सगळं संपवायचं असतं. मग ते खूप कमी रेटवरती त्या वस्तू विकतात, कारण तेवढे तरी पैसे त्याचे मिळतील ना. एक्सपायर झाल्यावर सगळंच फेकून द्यायला लागणार आहे, ते पण जर खरंच फेकलं तर. म्हणजेच काय, ह्याच्यासाठी आपल्याला आपल्याला डोळे उघडायचे आणि चेक करायचे की आपल्याला काय घेतोय आपण ते खरंच चांगलं आहे का, किती दिवस टिकणार. उघड्यावरले आणि अतिरंगीत अन्नपदार्थ खायचे नाही अजिबात. टेस्टी दिसतात, मस्त दिसतात, चला रे खाऊया. नो नो नो. चला, आता हा प्रयोग तुमच्यासाठी आहे, हा तुम्ही आता करणार आहे. दुधातील पाण्याची भेसळ. तुमच्याकडे मी तुम्हाला असं लेटर पॅड किंवा एखादा असा सरफेस सांगितलं होतं, आपण ज्याच्यावरती पेपर लिहितो की नाही, तर ते असं आडवं तिरकं ठेवलं की एका बाजूला पाणी आणि एका बाजूला दूध असं तुम्ही चमच्याने टाकू शकता. आणि बघा, दूध घसरल्यावर काचेवर पांढरी रेख किंवा खूण राहते. हे तुमचं दूध आहे, शुद्ध दूध. पण भेसळयुक्त दुधामध्ये काय आहे, पाणी जास्त आहे ना, मग त्याचं स्पीड वाढेल. त्याच्यामुळे पाणी खूप लवकर ओघळून खाली येईल आणि वरती दूध काही दिसणारच नाही चिकटलेलं. बघा, इथे दुधाची एक लाईन दिसते तुम्हाला खाली, अशी इथे वरती कुठेही नाहीये. ह्याचं कारण काय आहे, पाणी जास्त आहे, म्हणजे भेसळ. हा प्रयोग तुम्ही आता करता का? तुम्हाला होय की, हे स्टिंग बिंग फालतू हे तुमच्याकडे नाहीच आहे. चला, आता तुम्ही तुमचे जरा कॅमेरा ऑन करा आणि मला दाखवा. परत एकदा मी तुम्हाला दाखवतेय की तुम्हाला काय प्रयोग करायचा आहे. तुम्हाला दुधाचा प्रयोग करायचा तो असा, दूध आणि पाणी एकाच सरफेस वरती एकाच वेळेला दोघांचे पण चमच्याने एक एक थेंब टाका आणि त्याला खाली असं उघळू द्या आणि मग चेक करा
की काय लवकर येतंय? पाणी, दूध. ऍक्च्युली दुधाचे 2-3 सॅम्पल असतील ना तर मज्जा येते हा प्रयोग करायला. म्हणजे गाईचं दूध, म्हशीचं दूध, माझ्या घरातलं, हिच्या घरातलं असे 2-3 सॅम्पल्स असतील तर कळतं. आता तुमच्याकडे जे दूध आहे तुम्ही त्याला असं चेक करणार की त्याच्यामध्ये वरती दुधाचा आहे काही असा पांढरी खूण किंवा रेष दिसते का, असा ओघळ दिसतोय का? असेल तर समजायचं की आपलं दूध चांगलं आहे, नाहीतर मग त्याच्यामध्ये दुधाची भेसळ आहे. चला करा. आता मला पण दाखवा तुमचा प्रयोग. मी स्क्रीन शेअरिंग बंद करते, त्याच्याशिवाय माझं हे बंद होणार नाहीये. पाणी लवकर येते, येस. करा मग, दाखवा. शो मी युअर स्क्रीन्स. काय करता तुम्ही? तुमच्या लेटर पॅड वरती थेंब टाका दुधाचा. बघूया. तुमच्या घरी असलेलं दूध. दुधामधलं तुमचं माय मिल्क इज रिअल. हाऊ आय वुड नो दॅट? यू हॅव टू प्रूव्ह मी. यू हॅव टू शो दॅट टू मी. चमच्याने टाकलं तरी चालेल. काय घेतलंय? आरसा. प्लेट घेतली तरी पण चालेल, लेटर पॅड घेतलं तरी पण चालेल. त्या आरशामध्ये तुम्हीच दिसाल तुम्हाला. असं चमच्याने टाकायचं एक थेंब. हा, ओके, शाबाश. बघा काय दिसतंय खाली. दुधाची अशी लाईन दिसतेय का? का दूध गायबच झालंय? मिल्क इज रिअल. दुधात डाग दिसत आहेत. काही लोक प्रयोग करतात बरं का, आणि बाकीचे इतरांचे प्रयोग बघतायत. लाईन दिसत आहे. पांढरी लाईन दिसली घट्ट घट्ट की समजायचं की पाणी कमी आहे. दिसलीच नाही, नुसतंच खाली आलं रनिंग रेस सारखं धावत, तर समजायचं की पाणीच पाणी आहे आपल्या दुधामध्ये. हा, ते बघ ना चिकेत. छान आहे बघ, पांढरी पांढरी लाईन आहे. घरचं दूध आहे का? गाईचं दूध आहे का? आपल्याच घरातलं गोठ्यातलं दूध असेल तर ते प्युअरच असतं. पण बाहेरचे विकत आणलेलं दूध असेल, पिशवीतलं दूध असेल, किंवा त्याचं येतं ना, काय बरं म्हणतात त्याला, किटलीमधलं लांबनं कुठून तरी, मग आपल्याला माहिती नाही त्यात पाणी किती घातलंय, मग ते चेक करू शकतो आपण. दुधाची भेसळ झाली, चेक करून झालं. आपलं आपलं निरीक्षण आपल्याकडे ठेवा. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा प्रयोग मी बघितलाय. काव्य आता प्रयोग करतेय, चमच्याने टाकतेय. प्रियंका थोरात इतरांचे प्रयोग बघतायत. रेश्मा, तू केलास का प्रयोग? आय थिंक केला आहे ना. पण ते लेटर पॅड इतकं कलरफुल आहे, मला दिसलं नाही. तुला दिसलं? दुधाचं तर खाली जी लाईन आली आहे त्याच्यात तुला दिसलं का? दूध दिसतंय का त्या लाईन मध्ये, का पाणीच पाणी दिसतंय? ओके. दुधाची भेसळ चेक केली. मिल्क इज रिअल. माय मिल्क इज नॉट रिअल. ओके. आरती वाढून जाता काय करायचं? दूध वाला बदलून टाकायचं. चेंज युअर मिल्क मॅन. आपल्याकडे खूप ऑप्शन्स असतात. मला असं वाटतं ते चितळेचं दूध सगळ्यात चांगलं थिक दूध असतं. आमच्या घरामध्ये काही ठिकाणी येतं अच्छा बफेलो मिल्क. बरोबर, बफेलोचं जास्त थिक असतं बरं का. गाईपेक्षा म्हशीचं दूध जास्त घट्ट असतं, त्याची साय पण घट्ट असते. रायटिंग पॅड वर केलं तर चालेल का? हो, त्याच्याच करता सांगितलं होतं. लेटर त्याच्यावरती आपण त्याला क्लीन पण करू शकतो. आंघोळ घालायची नाहीये, फक्त 1-2 थेंब टाकायचे. त्याला बघायचं खाली कसं येतंय. ठीक आहे ना. आपल्याला चेक करायचं. करू का? तोपर्यंत मला पुढची गोष्ट सांगते. पुढच्या प्रयोगाची तयारी. ठीक आहे. आता नाऊ आय एम अगेन शेअरिंग माय स्क्रीन. आपण जाऊया आपल्या पुढच्या स्लाइड कडे. आता झाला आपला दुधाचा प्रयोग. आता आपण पुढे बघू काय आहे. पांढरी अशी चांगली घट्ट लाईन आहे म्हणजे काय आहे? चांगलं दूध आहे. शुद्ध म्हणजे पाणी नसलेलं. दुसरे काही केमिकल आहेत का हे आपण चेक केलेलं नाही. त्याच्याकरता केमिकल टेस्ट करावे लागतात. त्याच्याकरता दुसरे रिएक्टंट टाकावे लागतात. त्याचा रंग बदलला की समजतं की त्याच्यामध्ये ऍडल्ट्रेशन आहे का नाहीये. ते आपण आता चेक केलं नाही. आपण फक्त दुधामध्ये पाणी आहे का एवढंच चेक केलंय. आपल्या घरामध्ये आपण एवढंच करू शकतो. सगळे केमिकल आपण घरामध्ये घेऊन बसतो का? नाही. त्याच्यामुळे सगळ्या टेस्ट आपल्या घरात होतील का? नाही. आपल्या घरामध्ये 7वीला आपण जे चेक करू शकतो तेच आपण सध्या करतोय. दुसरा, आता हळदीचा. शुद्ध हळद. तुम्हाला मी सांगितलं होतं ट्रान्सपरंट ग्लास मध्ये 2-3 ग्लास चमचे असं सांगितलं होतं की नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, तुमची हळद पाण्यामध्ये टाकून ठेवायची आणि मग बघायचं, म्हणजे पाणी घ्या ग्लासमध्ये, त्यात हळद टाका. जर तुमची हळद ह्याच्यामध्ये पूर्णपणे खाली तळाशी गेली आणि वरचं सोल्युशन पिवळं नाही झालं तर समजायचं की ती हळद आहे.
बरोबर. आणि दुसरं आहे आपल्या तिखटाचं. तिखटाच्या याच्यामध्ये तुमच्या तिखटाच्या प्रयोगामध्ये आपण पुढच्या याच्यामध्ये बघू. पण आत्ताच्या आपल्या हळदीच्या याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये वरच्या बाजूला पिवळा रंग झाला किंवा वरती लालसर रंग झाला, तर याचा अर्थ असा आहे की आपल्या हळदीमध्ये भेसळ आहे. चेक करून बघा तुमच्या हळदीचं. याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी पण आहेत बरं का, म्हणजे HCl टाका, हे टाका, ते आता नको करायला. आपण फक्त एवढं चेक करू की आपली हळद खाली बरोबर जाते का आणि वरचं सोल्युशन बरोबर ट्रान्सपरंट होतं का. थोडा वेळ ठेवायचं त्याला. हा, लगेचच्या लगेच नाही होणार आहे, याला थोडा वेळ ठेवावं लागेल. त्यामुळे आता हे करून ठेवा आणि मग कसं होतंय थोड्या वेळाने मला सांगा. आपलं लेक्चर संपेपर्यंत मला सांगा. 10 मिनिटानंतर तुमच्या ह्याचा बघा, हा आपल्या शुद्ध हळदीचा रंग आहे. खालच्या बाजूला आपली हळद जमा झाली, वरचं आपलं सगळं पाणी कसं आहे, क्लिअर आहे की नाही? दिसेल तुम्हाला, पीपीटी मध्ये शेअर केलंय मी. हा, हे बघा, आपली भेसळयुक्त हळद आहे. ह्याच्यामध्ये कृत्रिम रंगाचा वापर आहे. पाण्यात टाकलं की त्याचा रंग कसा बदललाय बघा. किंवा हे पूर्ण सोल्युशन पिवळं पिवळं दिसेल, ऑरेंज पिवळं दिसेल, असं नाही व्हायला पाहिजे. हळद खाली जमा व्हायला पाहिजे. आता तुम्ही हा प्रयोग करा, चेक करू आपण. हळदीचा ट्रेंड होता तेव्हा केला होता म्हणजे काय? प्लीज रिप्लाय मी फ्रेंड्स. काय हवंय तुम्हाला? माझं दूध पटकन वाहून गेलं म्हणजे माझ्या दुधात भेसळ आहे असा होतो का अर्थ? हो, पटकन वाहून गेलं. त्याच्यावर पांढऱ्या रंगाची अशी पट्टी नाही ना आली, पांढरी अशी थिक लाईन जर आली ना, तर समजायचं की त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हा पाणी जास्त आहे. पटकन खाली वाहून आलं म्हणजे काय आहे, पाणी जास्त आहे. आणि हळूहळू आलं आणि त्याच्यावर पांढरी लाईन झाली पांढऱ्या रंगाची, त्याचा अर्थ काय आहे की आपल्या दुधामध्ये पाणी कमी आहे, घट्ट दूध आहे. स्वरदा आली का? पावडर ठेवून द्या त्याला. तुम्ही असं घेऊन थांबलात ना की त्याला वेळ लागेल. खाली त्याला सेटल व्हायला जरा वेळ द्यायला पाहिजे. आपण केव्हाही वाळू किंवा जड पदार्थ पाण्यामध्ये मिक्स करतो ना, तेव्हा त्याला थोडंसं ठेवून द्यायचं. मग त्याला सेडिमेंटेशन म्हणजे खाली जमा होण्याकरता वेळ लागतो, तो त्याला द्या. तो दिल्यानंतर मग बघा, दर्शनाची हळद डिरेक्टली खाली आलीये. क्लिअर सोल्युशन इमिडिएटली. शाबाश काव्या, हे तर एकदम पिवळं पिवळं पाणी झालंय. हे काय दिसतंय? फ्रुटी. पण ह्याचा अर्थ काय? ह्याच्यामध्ये भेसळ आहे का मग? तुम्ही सांगा. स्वरदाची पण खाली सेटल झाली आहे ना? बऱ्यापैकी ट्रान्सपरंट आहे ना पाणी वरचं? ठीक ठीक हळद खाली आलेली आहे. वरच्या बाजूला थोडंसं पिवळसर पाणी आहे. थोडा वेळ राहू दे त्याला. सगळ्याच्या सगळं खाली येतंय का ते बघा. असा रंग नाही झालाय ना, म्हणजे आपल्या हळदीमध्ये ऍडल्ट्रेशन नाहीये. थांबा, लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. आपण होतो इकडे. शुद्ध हळद आणि भेसळयुक्त हळद आपण आता चेक केली. परत हे बघा, भेसळयुक्त हळदीमध्ये काय होतं, लाल किंवा पिवळ्या रंगाचं एकदम सोल्युशन बनतं आणि मग त्याचे जड कण, त्याच्यामध्ये वाळू असेल किंवा आपलं काय आयर्न फायलिंग्स वगैरे काही टाकले असेल किंवा रंग पण टाकला असेल, तर तो हळूहळू तळाशी साचतो. पण पिवळी हळद पूर्णपणे तळाशी जाऊन बसेल. निसर्ग म्हणजे नैसर्गिक तसा कलर जो असतो तो क्लिअर सोल्युशन मिळतं. झाली आपली हळदीची टेस्ट. आता मधातील भेसळ, आता ही आपण करणार नाहीये कारण ह्याच्यामध्ये जरा काही काही गोष्टी जाळायच्या आहेत. पण हे लक्षात ठेवा, हे तुम्ही तुमच्या घरी चेक करून बघा. जर तुम्हाला तुमच्या घरातलं खरंच मध चेक करायचं असेल तर. मध हे शुद्ध नॅचरल जर असलं, म्हणजे मधमाशांच्या पोळ्यांमधलं जर असलं, तर त्याला काय करायचं, त्याला त्या कापसाचं आपलं इयरबड असतं की नाही, ती एक चांगली इयरबड घ्यायची, त्याला त्या मधामध्ये बुडवायचं आणि त्याला फ्लेम वरती जाळायचं. तुम्ही मेणबत्तीच्या टोकावरती पण जाळून बघू शकता. जर ती लगेच पेटली, म्हणजे तुमचं मध पेटलं, कारण ते ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे मध, तर याचा अर्थ काय आहे की ते नॅचरल आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही काही दुसरं भेसळ केलंय, त्याच्यामध्ये ते साखर टाकलीये, गूळ टाकले, पाक टाकलंय, काही असतं ना मधामध्ये, असं जर असेल तर काय होईल, ते पेटणार नाही, ते खाली मेल्ट होईल आणि तुमची फ्लेम पण बंद होऊन जाईल. हा पहिला चेक करण्याचा आपला प्रयोग आहे. दुसरा, मधाला फक्त पाण्यामध्ये टाकायचं, ते न विरघळता डायरेक्ट खाली त्याचा थेंब जायला पाहिजे. खाली घट्ट घट्ट मध जमा व्हायला पाहिजे. तसं असेल तर ते शुद्ध आहे. नाही तर हे असे विरघळतं बघा.
गुळाचा नाही तर साखरेचा पाक. तुम्हाला माहितीये पाक पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतो. तो पाक असतो, मध पाक नाही. मध एका छोट्याशा कीटकाने स्वतःच्या पोटामधून डायजेस्ट करून फुलांचा रस बदलून बनवलेलं त्याचं अन्न आहे. म्हणूनच मध हे वेगळं आहे, बरोबर ना? मध हा काही पाक नाहीये. म्हणून मधाच्या प्रॉपर्टी त्याच्यापेक्षा वेगळ्या आहेत. तर पाण्यामध्ये टाकलं की ते टुपुक्कन खाली जातं. जड असतं आणि त्याला वॅक्सी कोटिंग असं ना. कशामध्ये असतं ते? मधमाशांचं पोळं तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये वॅक्स असतं. मेण मेण त्याच्यामुळे ते विरघळत नाही. त्याला तो एक टच असतो, ते खाली जाऊन बसतं. पण भेसळयुक्त असेल तर ते विरघळत राहतं. हे तुम्ही करून बघू शकता. हे आपण आता टेस्ट करणार नाहीये सध्या. मध सगळ्यांकडे असेलच असं नाही. शिवाय जसं मी म्हटलं की पहिली टेस्ट जी होती ती जाळायची होती. दुसरी तुम्ही घरात आरामात करून बघू शकता. त्याच्यामुळे ही तुम्हाला कळली आहे का टेस्ट? मेसेजमध्ये हो किंवा नाही मला सांगा. मग मला अंदाज येईल की तुम्ही हे घरी करून बघू शकता का नाही. आमची चिंचेच्या ट्रीवरचं काय काय आहे? दुधाची रेंज दिसत असेल तर चांगली गोष्ट आहे. तुमचं दूध चांगलं आहे मग. म्हणजे पाणी कमी आहे. हरकत नाही, तुम्ही कधी पण करून बघा. पटकन वाहून गेलं म्हणजे दुधात भेसळ आहे म्हणजे का? पाणी जास्त आहे. हळदीचा ट्रेंड होता तेव्हा केला होता. हळदीचा रंग नॉर्मल आहे. हे काय चिंच्याच्या ट्रीवरचा मध घेतो. बरं. तर मी कुठलाही घेतलात तर मग तुम्हाला हा टेस्ट करता येणं सोपं आहे ना. म्हणजे तुम्ही जर झाडावरच काढून घेत असाल तर तुमच्याकरता तर हे एकदमच इझी आहे. कारण की नॅचरल मध आहे बघा. मग ते पेटेल पण आणि ते बुडेल पण डिरेक्टली. जर ते विझलं फ्लेम सकट जळताना आणि त्याने पूर्ण पाण्यामध्ये विरघळून सगळं डिस्टर्ब करून टाकलं तर त्याच्यामध्ये भेसळ आहे. या दोन्ही गोष्टी कळल्या. आता काळ्या मिरीतील भेसळ हे पण तुम्ही घरी करा बरं का. मी परत तुम्हाला सांगते, आज मी तुम्हाला सगळंच सामान घेऊन या असं नाही सांगितलं होतं. पण एनिवेज काळी मिरी ज्यांच्याकडे आहे आणू शकता का? करून बघायला हरकत नाहीये काळ्या मिरीचा प्रयोग. कारण ह्याच्या पुढचा चहाचा प्रयोग आहे. तो तर सगळ्यांनी करायचाच आहे. काळी मिरी जे लोक आता घरी आहेत आणि ज्यांना अंदाज आहे जरा पटकन घेऊन या काळी मिरी. बघा मज्जा येईल तुम्हाला. त्याला फक्त पाण्यात टाकून बघायचंय. त्याच्यामध्ये जर आपल्या ह्याच्या बिया असतील, पपईच्या बिया, मी तुम्हाला ना पपईच्या बिया पण अशाच काळ्या काळ्या असतात, तुम्ही बघितल्या असतील. तर पपईच्या बिया वजनाला हलक्या असतात त्या वर तरंगतात. पण काळी मिरी खाली जाऊन तळाशी बसते. करून बघा बरं. कोणाकोणाकडे आहे काळी मिरी पटकन घेऊन या. असं दिसतं तुम्हाला. भेसळ वरती आणि काळी मिरी खरं खरं त्याच्यात बिया असतात त्या आपल्याला दिसतात बघू. त्या खाली जमवतात. वजनाने जड असतात खाली, जड पदार्थ खाली, तरंगणारे हलके वरती. आता हे तुम्ही करा. मी जरा माझी स्क्रीन शेअरिंग बंद करते. मला बघायचंय की तुमच्यापैकी कोणाला पटकन मिळाली काळी मिरी तर हा प्रयोग होतो का? चांगलंय. झाडावरचा मध काढून खाता. व्हेरी गुड. लकी आहात तुम्ही. काळी मिरीचा प्रयोग करा चला. घेऊन या. घरातच आहात. शाबाश रिद्धी, शाबाश मिळालं. टाका पाण्यामध्ये टाकून बघा. एकच दाणा टाकू नका, 4-5 टाकायचे तुम्हाला. ते तरंगतंय का बुडतंय हे चेक करायचंय. कोमल थोरात गेल्यात वाटतं. प्रियांका थोरात आणि कोमल थोरात मिरी आणायला गेले असतील. अचानक काही गोष्टी घेऊन याच्यावर का सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीपासून सांगणार नाही. अगं रिद्धी, तू तांब्यामध्ये हे प्रयोग करतेस, तुला दिसतंय का आरपार काय चाललंय ते? एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये किंवा प्लास्टिकच्या ग्लासमध्ये गेलं तर आपल्याला आरपार दिसतं. म्हणून मी ट्रान्सपरंट सांगितलं होतं. काव्या, ते पाणी अजूनही पिवळंच आहे बरं का. मला जरा डाऊटफुल वाटते ती हळद. खाली तर जमा होणारच आहे. जड वस्तू खाली जमा होणारच आहेत. पण पूर्ण वरचं सोल्युशन पण क्लिअर व्हायला पाहिजे. दर्शना वरती तरंगलेत का ग बिया त्या? थोडा वेळ ठेवायचं का आपण? भिजू द्यायचं का त्याला? मग बघू. सुरुवातीला काय सगळ्याच तरंगतात की काय? हा ते बघ प्रियंका, 2-2 वेगवेगळे हळदीचे सॅम्पल आहेत. एका हळदीचा रंग जरा लालसर आहे नाही का? हम्म. बन्सी, अरे हे काय सगळ्यांचेच मिरे तरंगतायत. भेसळयुक्त आहेत की काय? कोमल खाली पडले का ग? दिसत नाहीये बरं का मला. हा ओके. तिच्या तिचे जे काही मिरे आहेत कोमल थोरात, तिचे बरोबर खाली गेलेत हा. ग्लासच्या तळाशी जाऊन बसलेले आहेत. स्वरदा मला दाखव तुझा ग्लास. काळी मिरी गेली खाली, खाली जाऊन पडली तळाशी. ओके, शाबाश, दिसली. अजून
अच्छा बन्सी, अच्छा क्लिअर झालं रे सोल्युशन, बऱ्यापैकी क्लिअर आहे हळदीचं पाणी, शाबाश. म्हणजे चांगली आहे, बऱ्यापैकी चांगली आहे हळद आपली. प्रियांका, बऱ्यापैकी चांगलं आहे पिवळ्या रंगाचं सोल्युशन. 10-12 टाकल्या, 11 बुडाल्या. व्हेरी गुड. म्हणजे एक तरंगतीये, ती वेगळी दिसते का बघा, चेक करा. तुम्हाला ओल्या झालेल्या बियांमधला फरक समजेल हा. मग समजेल की ह्याच्यामध्ये गडबड आहे का. शुभांगी, ओके, बऱ्यापैकी खाली गेलीये ना हळद आता, जमा झालीये ना, म्हणजे चांगली आहे. ओके, चला. 6 टाकल्या, 2 बुडाल्या, आयुष्यपत 4 तरंगतायत. चेक करा बरं का. आपल्या याच्यामध्ये आपण जी मिरी म्हणून आणलंय घरामध्ये मसाला, बरं, अजून पण त्याची एक टेस्ट आहे. काळी मिरी तुम्ही टेस्ट करून बघू शकता, थोडीशी तिखट तिखट लागते. तर आता ज्या तरंगणाऱ्या बिया आहेत त्यातला थोडासा चव घेऊन बघा. खरंच तिखट लागली तर समजा की ठीक आहे, असू शकते हे काळी मिरी. आता चहाचा प्रयोग करायचा, शेवटचा प्रयोग आहे. एकदम सोप्पा आहे आणि सगळ्यांच्या घरातला आवडता विषय. चहाशिवाय आपला दिवसच उजाडत नाही ना. चहाचा प्रयोग काय करायचं, उकळल्याशिवाय रंग सुटत नाही. काय करायचं आपल्याला, त्याला टिश्यू पेपरवर थोडासा चहा टाकायचा आणि त्याच्यावर पाणी शिंपडायचं, 2 मिनिटं ठेवायचं. जर आपल्या पेपरला, टिश्यू पेपरवरती किंवा पेपरवरती असा जर रंग पसरला, तपकिरी रंग, तर समजायचं की ह्याच्यामध्ये काहीतरी भेसळ आहे. पण जो खरा चहा आहे तो उकळल्याशिवाय त्याचा रंग सोडत नाही. खरा चहा आपल्याला कोणाला मिळणार आहे, चांगले चांगले पत्ते तो उकडून त्याचा वेगळा हाय क्वालिटी चहा एक्सपोर्ट होतो, तो आपल्याला मिळतच नाही. तर आता हा जो आहे, हा बघा, तुमच्या घरातला चहा टेस्ट करून बघा, आणि मॅग्नेट असेल तर त्या कोरड्या चहावरती फिरवून बघा, बघा असे आयन फायलिंग दिसतात का. सो हे 2 आपले निष्कर्ष आहेत. चहा पाण्यावर टाकल्यानंतर पेपरवर अशी जर रंगीबेरंगी दिसत लागला, त्याच्यात काही कृत्रिम रंग पडले त्याच्यामध्ये. आणि दुसरं, मॅग्नेटला चिकटलं तर समजा की त्याच्यामध्ये तुमचे आयन पण आहे. चला करा हा प्रयोग, शो मी काय करताय. स्टॉप शेअरिंग अँड शो मी. वी डू 2 सॅम्पल्स ऑफ टर्मरिक, 1 इज फेक. बघ, नशिकेत, शाबाश, व्हेरी गुड. तुम्ही हे जे केलंय ना घरातल्या घरात प्रयोग करून चेक करण्याचा उद्योग, मला खूप आवडला. 2 सॅम्पल होते खरोखर. कोणाचा तरी आता मला मगाशी दिसला होता प्रयोग, त्याच्यामध्ये ना एक रंग थोडासा लालसर होता आणि एक पिवळा होता हळदीचा. करेक्ट आहे नचिकेत, दिसलं का. ओके, मग कळलं का कुठल्या कंपनीची हळद आणायची, कुठल्या कंपनीची आणायची नाही. व्हेरी गुड. स्वरदा आता चहाचा करते प्रयोग, बाकीच्यांनी पण करा. शोभा, व्हेरी गुड. बाकीचे लोक काय करतायत, कोमल घेऊन आली का सगळं सामान, करून बघ. काय करायचंय माहितीये ना, बरे ज्यांच्याकडे मागच्या वेळेला मॅग्नेट होते, मॅग्नेट वापरून बघा. तुमच्या चहामध्ये काही लोखंड मिळतंय का तुम्हाला, मातीचे कण असे काही काही टाकले असतील तर त्याला माती पण चिकटते ना मॅग्नेटला, तर मॅग्नेटने पण चिटकवून बघा, नाही तर मग त्याच्यावर पाणी शिंपडून बघा. हे आपण सांगितलेल्या साहित्यामधलं सामान आहे, पाणी बिणी. तुम्ही इकडे इकडे फिरताय कशाला. दर्शना, पाणी शिंपडलं, झालं का ग रंगीबेरंगी ते. खूप ब्राऊन झालंय, लालसर झालंय, असं काही दिसतंय का बघा. तुम्ही सांगा मला, थोडासा वेळ द्या त्याला, रंग सुटायला पण वेळ लागतो. ओके, पेपर आणलाय, ठेवा त्याच्यावर चहा आणि बघा शिंपडून. काय झालं, मॅग्नेटला चिकटलं का स्वर्धा. प्रियांकाची आई पण तिच्यावर प्रयोग करतेय, स्वर्धाचे बाबा पण तिच्यावर प्रयोग करत असतात. आय एम सो हॅपी. मला असं वाटतं आपलं लेक्चर आहे ना, फॅमिली लेक्चर असतं. मला फार मज्जा वाटते. शोभा, मला रंग सुटल्यासारखा दिसत नाहीये, म्हणजे चांगल्या प्रतीचा चहा येतो तुमच्याकडे. कोणता आहे हा, ब्रुक बॉन्ड. मॅग्नेटला चिटकलं का, नाही चिटकलं तर व्हेरी गुड. त्याच्यामध्ये ऍटलिस्ट धूळ, माती, वाळू, लोखंड असं तरी काही नाहीये. मग आता पाणी टाकून बघा, रंग आहेत का नाहीये. नाही चिटकलं, ओके. आता पाणी टाकून बघा, रंग पसरतोय का.
रिद्धीने पण टाकलंय का पाणी? थोडस शिंपडायचं बरं का. एवढं पण नाही घालायचं की पेपरच्या खाली पाणी जाईल. मग मग रंग खाली शोधत बसायला लागेल आपल्याला. रेड लेबल चांगलाय का? मग रेड लेबल घेऊ का माझ्या घरी मी? नाही चिटकलं. बरं. तुम्ही जो सांगाल चहा चांगला आहे तोच मी आता माझ्या घरामध्ये या महिन्याला मागवणार आहे. तुम्ही सांगाल ह्याचा रंग सुटला नाही, तो चहा मी घेणार. हे काय आहे? नाही सुटला? ओके. ओके. शाब्बास. स्वरदाकडे चांगला. कुठला चहा आहे हा? काव्या? ओके मला कळलं. थोडंसं पिवळं-पिवळं सोल्युशन आहे अजून बरं का त्याच्यामध्ये. थोडी भेसळ आहे का? आज मला कोणी मेसेज केला नाही. टाईम ओव्हर 2023 असा मेसेज येतो मला. 2020 झाल्यासारखा. झाले 2023. बघा तुमच्याकडे नाही चिकटला. चहाचा रंग जर नाही पसरला, त्याचा अर्थ असा आहे की तुमचा चहा चांगला आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की दिवसभर चहा पीत बसा. चहा औषधासारखा वापरू शकता. चिटकायचं मॅग्नेट बरोबर करायचं होतं. मॅग्नेटला चहाचे काही कण चिकटतात का हे चेक करायचं होतं. जे चिकटतील त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. मॅग्नेटला चिटकलं नाही म्हणजे ती भेसळ नाही. पण त्या पाण्यावरती म्हणजे चहाला पाण्यामध्ये टाकल्यानंतर जर त्याचा रंग सुटला, सुट्टा चहा चांगला आहे. ओके, व्हेरी गुड. त्याचा रंग पसरला बघा मी तुम्हाला दाखवते स्क्रीनवरती. चेक करून बघा. जर असं असेल, असा रंग सुटला तर समजायचं की त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. जर असं नाही तर व्हेरी गुड. मग भेसळ नाही. चला, व्हेरी गुड. तुम्ही खूप छान थँक यू सो मच. व्हेरी गुड. तुम्हाला समजलं ना, तुमच्या घरातल्या पदार्थांमध्ये तुम्ही भेसळ चेक करू शकता. सह्याद्री आसाम. माझ्या आईचं नाव प्रियंका आहे. व्हेरी गुड प्रियंका. म्हणजे व्हेरी गुड आस्था. तर तुम्ही ज्या नावाने जॉइन झालाय, मला माहिती आहे तुमच्या आई-बाबांचीच नाव आहेत. पण आता मी काय करू? मी त्यांना नाही तुम्हाला शिकवते. एकूण एकच आहे. हे तुम्हाला आणि मला समजेल, की कोणाला काय कशाबद्दल बोलणं चाललंय. चला, पुढच्या वेळेला भेटूया. अरे, शुभांगी थोडासा ब्राउनिश कलर झाला नाही का? ओके. थोडी-थोडी भेसळ असू शकते बरं का तुमच्या चहामध्ये. चला, भेटूया पुढच्या वेळेला. कोमल थोडा छान झालंय खाली. सगळी हळद जमा झाली. थोडासा पिवळा रंग आहे. बाय बाय. सी यू नेक्स्ट टाईम. टेक केअर. बाय. बाय. गुड नाईट.